मित्रांनो काय झालं, चावीच हरवली होती. अरे इतकं हँग झालं ना माझं डोकं. हा पण तुम्हाला ही जमणार नाही, याचा क्लच लई लूज झालाय. भाऊ आपली गाडी चालवते, भाऊची गाडी मी चालवून पाहतो आता. हा भाऊ वजन लय. मित्रांनो तर पहिल्यांदाच हिमालयन गाडी चालवते भाऊ, आपली गाडी चालवते. हा भाऊ आपला बारामतीचा आहे, तर भाऊ चालू करतोय. आणि स्टार्ट कुठलं हे का? स्टार्ट कशी करायची? पहिल्यांदाच बसतोय बघा मित्रांनो, मला माहित पण नाही स्टार्ट कशी करायची. ह्या गाडीची मला विशेषता काय वाटली तर बघा, 1 वाजून 10 मिनिटं झाले तर 46 डिग्री सेल्सिअस तापमान झालंय. आता दाखवतंय, असं वाटतंय कुठं ते घोड्यावर बसलोय असं. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदाच आता मी ड्रोन चालवणार आहे. तर आपला एक भाऊ आलाय बारामतीचा, आणि तो मला मध्य प्रदेशमध्ये भेटलाय. तर त्या भावाचा ड्रोन आहे, तर ड्रोन चालू आहे. आपण बघूया. आता आम्ही एका गुरुद्वाऱ्यात थांबलोय, तर त्या गुरुद्वाऱ्याचा व्ह्यू कसा येतोय ती तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तर मी नाही आता एका गुरुद्वाऱ्यात बसलो होतो, तिथं आपला पुण्याचा एक भाऊ आला आणि भाऊकडे ड्रोन होता. तर भाऊने ड्रोन उडवला आणि ड्रोन कुठे गेला तीच कळलं नाही. मित्रांनो तर भाऊने ड्रोन उडवला आणि ड्रोनच क्रॅश झाला. गावते का नाही कुठं काय माहिती. इकडच्या शेतात गेला का? अवघडच आहे भाऊ ड्रोनचं. भाऊनी इथं येऊन ड्रोन उडवला माझ्या सांगण्यावरून, ड्रोनच क्रॅश झाला. मित्रांनो तर फायनली इंदोर मध्ये पोहोचलोय. मित्रांनो तर पाणी संपलं, एक टिपका बी नाही पाण्याचा. लय अवघड, लय ताण लागली. तर मित्रांनो चेनला ऑइल वगैरे करून घेतोय. ब्रेक तर माझं मी टाईट करून घेतलं. तर हे गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो आज फायनली आपण उज्जैनच्या दिशेने प्रवास चालू करतोय. तर टेंटमध्ये मित्रांनो तर उराक्त घेतोय आता मी, कारण काय झालंय लय गरम होतंय. काल रात्री पण लय गरम झालं. असा प्रकार इथं पाहू शकतो, पेट्रोल पंप होता आणि इथं मोठा पेट्रोल पंप होता आणि इथं टेंट लावला होता. मित्रांनो वारं येतच नव्हतं इथं. काल काय केलं होतं हे आता पता दिसतंय का, दरवाजा उघडा. अशा प्रकारे दरवाजा उघडा ठेवून इथं स्लिपिंग बॅगवर मी झोपलो होतो. अशा पद्धतीने आपला प्रवास चालू आहे. तर फायनली सगळं आवरतो आणि आंघोळ वगैरे करतो आणि मग इथनं निघूया आपण. पहिलं तर जाऊया इंदोरमध्ये, मग इंदोरमधनं आपण उज्जैनला जाऊया. अशा प्रकारचा विचार आहे आपला. तर चलो आवरून घेऊया सगळं. मित्रांनो काय झालं, चावीच हरवली होती. अरे इतकं हँग झालं ना माझं डोकं. सगळीकडं सगळ्या बॅक नाही मी आवडलेल्या सगळ्या अशा उलट्या पालत्या फेकून दिल्या आणि मग चावी सापडली माहिती का. म्हणलं आता चावी हरवली तर काय करायचं, चावीच बनवून घ्यायला लागलं असते. गावली फायनली चावी. तर आता टेंट आवडतो. टेंट आवडण्यापेक्षा आवडण्याच्या अगोदर आपली पॉवर बँक आणि बॅटरी चार्जिंगला लावली कॅमेराची, ती घेऊन येऊया. नाही तर आवरूया टेंटात मग घेऊन येऊया. चला मित्रांनो तर फायनली आंघोळ वगैरे झाली एकदम टकाटकमध्ये. दिसतंय तुमच्या माझ्या चेहऱ्यावर केस विसवली दिसतात. एकदम टकाटकमध्ये आंघोळ झाली, काय अडचण नाही. बाथरूममध्येच भाऊने दिली होती जागा, तर त्यामुळं काय अडचण नाही. त्यामुळे तिथला कंटेंट राहिला माझा. फोटो नाही तर मी फेसबुकला फोटो टाकतो आंघोळ करतानीचा. बाथरूममध्ये कुठं फोटो काढायचा अशा प्रकारे गाडी. तर चला बांधूया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो तर फायनली प्रवासाला सुरुवात करतोय. आता प्रवासाला सुरुवात करतोय. पेट्रोल टाकूया. कालच विजव लागला आपला जाताना. तर पेट्रोल टाकूया आणि मग आता जाऊया चला इंदोरला डायरेक्ट. तर इथं मित्रांनो 106.94 रुपये रेट आहे पेट्रोल. पेट्रोल टाकलंय 200चं आणि प्रवासाला सुरुवात केली. काही राहिलं नाही ना, एकदा चेक करून येतं. असंच काहीतरी राहतं आणि मग पुढे गेल्यावर मागं यायचं जीवावर येतं. इथं टेंट लावला होता आपण काल. नाही काय नाही राहिलं. आपल्या गाडीचं काम करायचे, थोडं काम म्हणजे काय करायचे, गाडीचे ब्रेक टाईट करायचे आणि क्लच पण टाईट करायचं आहे. लई लूज झाले आहेत सगळं. 3 डी आयटम, पुढचा ब्रेक पाठीमागचा ब्रेक. बघूया आता कुठे एखादा मेकॅनिक भेटला की करून घेऊ. मित्रांनो तर अभयारण्य लागलंय बलवाडा म्हणून आहे. तर चला आता अभयारण्यात प्रवास करूया आपण. आता मला
एक भाऊ भेटणार होता, त्याचं काय स्टेटस आहे काय माहिती. बघ मित्रांनो, तर हा भाऊ भेटला आपला. कुछ नहीं क्या बोल रहे थे? मतलब इससे मतलब बहुत नहीं होगा. हाँ कुछ नहीं, आदमी में जुनून होना चाहिए. कोई भी गाड़ी चली जाती है. हाँ, तो कोई भी चले जाएगा. हाँ. ये तीसरी बार लद्दाख जा रहा हूँ मैं ये गाड़ी पे. हाँ, उमलिंगला जा चुकी है गाड़ी ये. बढ़िया, चलो. मित्रांनो, तर एका गुरुद्वारात येऊन थांबलोय आता. सकाळ 7-8-10 किलोमीटर नंतर मला एक चांगला गुरुद्वारा दिसला. तिथं गाडी पार्किंगला लावली सावलीला. तिथं चार्जिंग आहे, कारण काल मोबाईल चार्जिंग करायचेच राहिले. तर इथं बसलोय एकदम निवांत शेडखाली. थोडं यूट्यूबचे शॉर्ट व्हिडिओ टाकतो, यूट्यूबला शेड्यूल लावून ठेवतोय. अशा प्रकारचं नियोजन आहे. मित्रांनो, ज्या गुरुद्वारात आपण मोबाईल चार्जिंग लावायसाठी थांबलोय तिथं जेवण करतो. अशा प्रकारचं डाळी, रोटी, तर अशा प्रकारे जेवण करतो आणि मग निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तो गुरुद्वाऱ्यात बसलोच होतो मी. आत्ताच लंगर वगैरे खाल्ला आणि फॅन खाली बसलो होतो. एक यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करायचा आहे, फॅन चालू होती. तर हा आपला भाऊ आलाय. भाऊ, नाव काय तुमचं? अथर्व सातव. हा भाऊ, अथर्व भाऊ आलाय. जवळ येतो मी जरा. अथर्व भाऊ आलाय. अथर्व, त्या भाऊ बरोबर एक रील पण काढू आपण टाकायला. तर भाऊला भेटून चांगलं वाटलं. भाऊ मला 3-4 दिवसापासून, 3 आठवड्यापासून मेसेज, 1 तारखेपासून मेसेज करतोय की मला यायचं उज्जैनला. कुठं आला. मला वाटलं की तो आतापर्यंत येऊन माघारी पण गेला असेल, पण त्याने माझा अंदाज घेतला आणि मग भाऊ आला. तर भाऊला भेटून खूप भारी वाटलं. भाऊ बारामतीचाच आहे आपला, म्हणजे मूळ गाव बारामती, आता पुण्याला शिफ्ट झालेत राहिला ते. तर त्याला भेटून चांगलं वाटलं. काय म्हणशील भाऊ, कसं आहे वातावरण? कसं आहे वातावरण? फुल गरम आहे. दादाचं उलटले भारी वाटतंय की एवढ्या ह्याच्यात मी एवढं चालवतोय गाडी. मला नको झालं आता आलेलं. होय. तर मित्रांनो, भाऊला भेटून चांगलं वाटलं. भाऊची हिमालयने तुम्हाला रीलमध्ये दाखवलं जाता. गाडीपाशी जाऊनच एक रील काढतो आम्ही मस्त. आणि मग बघूया काय नियोजन होते भाऊचं. काय भाऊला टाईम नाही आहे आणि मला व्हिडिओ वगैरे एडिट करायचे असतात, त्यामुळं असं आहे. टाईमचं काय नाही आपल्याला. चला बघूया काय होते पुढं. नहीं ये भाई, मेरे को अभी पुणे से डायरेक्ट आया है मिलने. अभी उज्जैन का दर्शन करने वो आ रहा था, तो मिलने आ गया है. तर मित्रांनो, आपला भाऊ आलाय आणि हे पण आपला भाऊ आहे. भाई, आपका नाम क्या है? मेरा नाम हरविंद्र सिंह है जी. हरविंद्र सिंह पटियाला का है भाई. मैं जाने वाला हूँ अभी पटियाला. लद्दाख जाऊंगा तब जाऊंगा, पटियाला होके जाऊंगा. फोन लगा लेना, नंबर ले लेना मेरा, मिल जाएंगे वहाँ पे. ओके. ये भैया बहुत अच्छा काम कर रहा है यार. सब कुछ मोबाइल पे देखना, मोबाइल पे डाउनलोड हो जाता है सब कुछ. ओके भैया. ओके भाई, उधर थोड़ा लेटा तो चलेगा ना? उधर अंदर पड़ जाए, जहाँ हम निकले हैं वहाँ पड़ जाए, आराम से पड़ा रहा है. नहीं, वो बाबा जी से पूछना पड़ेगा क्या? ना. नहीं, पूछ के ही कहना पड़ता है भाई. ऐसा नहीं कोई कुछ बोल देता है, ऐसा आहे. तर मित्रांनो, हा भाऊ आहे. तर भाऊने ड्रोन आणलाय. तर ड्रोन बघूया आता, सावलीत जाऊनच बघूया भाऊची गाडी. हिमालयन काय म्हणते त्याला? 450. आणि आपली जी हिमालयन आहे ती नॉर्मल, ती 411 cc ती, आणि 450. ह्याला काही स्पोर्ट म्हणतात, काय म्हणतात? नॉर्मल. भारी गाडी ही. आपण ट्राय चालवून पण बघू थोड्या वेळाने कसं चालते काय. नाही, आपली गाडी लय ही वाटते दबकी, पण त्याच्यावर लय वजन असल्यागत वाटते. पहिल्यांदा ड्रोन पाहतोय आता भाऊचा. आता भाऊने पाहू शकताय, हा ड्रोन आहे भाऊचा. 3 बॅटरी आहेत त्याच्याबरोबर. भाऊने कुठं ते क्रॅश पण केलेलं दिसतंय. त्याला MC लावलेलं दिसतंय म्हणल्यावर. MC आहे का काय ते? MC पॅक केलं. मित्रांनो, ड्रोनचं पण अवघड आहे भाऊ. तसं आपण कधी वापरायला नाही आहे. बघू ते कसं वापरायचं. खाली नट असतात, ते काढून बसवायचे. ते 4-5 सिरीजला डिस्प्लेमध्येच ही आहे का? ह्याच्यातच डिस्प्ले आहे का? ह्याला बी घेतात आपल्या ज्यावर रिमोट कुठला घ्यायचं ते. ओके. जबराटे. काय असतं ते फंक्शन? काय असतं? ॲप्लिकेशन आहे का त्याचं पहिलं? त्याचं ॲप्लिकेशन येते.
ओके म्हणजे ॲप आहे ते ओपन करायचं ॲप App ओपन होतं केलं की हे connect केबल करायचं. केबलनी कनेक्ट होते का टाईप सी आयफोन आणि रेग्युलर आपली नॉर्मल कनेक्ट वायर आहे त्यांनी पण त्याच्यात हां वेळ घेतो जवळपास 1 मिनिट 2-4 मिनिटं हां हां म्हणजे कनेक्ट व्हायला टाईम देते हां तर ते बघतो मित्रांनो काय बटन तुम्हाला सांगतो एक इथं ऑन ऑफचं आहे आणि हे काय स्पोर्ट मोड आणि सिनेमॅटिक मोड normal. सिनेमॅटिक मोड नॉर्मल मोड बॅक टू होम कुठे आहे हे बॅक टू होम हे मित्रांनो जर कुठं गेलं तर आपल्याला ड्रोन मागाय बोलवायचं असलं ना तर रिमोट पशी यायसाठी इथं बॅक टू होम टाकलं की ते आता नाही ही काय ॲप्स आहे ते कॅमेरा सेटअप करायला वर खाली बघायला वर खाली पाहिलं म्हणजे हां कॅमेरा हलवायचं आणि ही काय ही वरती जायसाठी असेल आणि ही इकडं तिकडं डावी वर जायला हे डावी उजवीकडे जायला आणि ही काय हे कॅमेरा आणि व्हिडिओमध्ये व्हिडिओ आणि कॅमेरा ओके, फोटो photo फोटो आणि व्हिडिओमध्ये कनेक्ट ठीक झाला मित्रांनो कनेक्ट आता अरे मित्रांनो तर भाऊनी ड्रोन उडवला आणि ड्रोनच क्रॅश झाला गावते का नाही कुठं काय माहिती हायच्या गावात अवघडच आहे भाऊ ड्रोनचं भाऊनी इथं येऊन ड्रोन उडवला माझ्या सांगण्यावरून ड्रोनच क्रॅश झाला मित्रांनो तर मी नाही आता एका गुरुद्वाऱ्यात बसलो होतो तिथं आपला पुण्याचा एक भाऊ आला आणि भाऊकडे ड्रोन होता तर भाऊनी ड्रोन उडवला आणि ड्रोन कुठे गेला तीच कळा नाही हवेत गेला का क्रॅश झाला काही कळा नाही कुठे गेला तीच कळा नाही भाऊ पाहतोय तिकडं तुम्हाला दाखवतो आता माझ्या पायात चप्पल नाही एकटाच कुठे हिंडतोय काय माहिती तो का तिकडं पाहतोय जायला लागतंय मला पाहायला वाटतं कुठं दिसना बी हवेत बी दिसा नाही कुठंच दिसा नाही भाऊनी फॉर्म मध्ये उडवला ते लोकेशन आहे त्याकडं दिसतंय का तुम्हाला लोकेशन आहे त्याकडं पण ड्रोनच हरवला तर मी पण भाऊकडं निघालोय आता नक्की कुठं गेला ड्रोन पाहिला ड्रोन तर वरती जाऊन इकडं आला होता असं मला वाटलं पण कसं बॅक टू होम करा भाऊनी कनेक्ट डिस्कनेक्ट केलं त्यामुळं कुठं गेला काय माहिती बघूया तेव्हा पण ह्या शेतात आहे का इकडच्या शेतात गेला का मित्रांनो तर इतक्या वेळ ड्रोन हुडकत होतो आणि ड्रोन तर हवेतच होता आणि लोकेशनला दाखवत होता आता दिसतंय का नाही तुम्हाला काय माहिती आता रिटर्न टू होम केलंय आता खाली येतोय मलाच वाईट वाटलं माहिती का भाऊ आला ड्रोन उडवला ड्रोन पडला क्रॅश झाला वाटलं मला मग आला ओके दिसला का अशा प्रकारे आहे तर लँड होतं का हाताव नाही नको लागल पंख बिंक खाली उतराव आपलं मित्रांनो बघा अशा प्रकारे ड्रोन असतंय भाऊ लय मी गाभाळलो म्हणलं अरे सोप्पा खेळ नाही 70,000चं ही अख्खं 70,000चं जायचं म्हणलं एकदम भाऊ बी टेन्शन मध्ये भाऊ तिकडं माळाने फिरत होता तुम्हाला दाखवलंच मी मित्रांनो तर आता आपण ज्या गुरुद्वाऱ्यात थांबलो होतो त्या गुरुद्वाऱ्याचा नाही आपण ड्रोन शॉट घेतलाय ह्या ड्रोननी तर बघूया कसा आलाय एकदम जबरदस्त ड्रोन आहे भाऊ मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं
गुरुद्वाऱ्यात ते बाबाजी होते, बाबाजींना निरोप दिला, फॅन बिन बंद करून घेतला, जी आपला कचरा होता म्हणजे काही होतं बॉटल पण घेतली, तर असं टाकणं बरोबर नाही. आणि निघतोय आता, गाडी उन्हात आली मग निघतोय. चला एक व्हिडिओ काढू भाऊ बरोबर आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. निघतोय हिमालयन ते हिमालयन भाऊ कशी खुसकी असं निघते लगेच. डॉन तो डॉन आहे भाई. आपलं फोन वगैरे घेतलं का सगळं. आता पुढे एक घाट लागणार आहे, घाटात बघूया त्या भाऊने रायडिंग गेअर वगैरे आहे की त्याकडे सगळं घातले नाहीत पण. तर मित्रांनो तर ही पाहू शकता आपली MH-12ची गाडी एकदम टकाटक आहे भाऊ, एकदम कशी वडती खास जाती पुढं. एक छोटा रोड लागला आता, हा घाटाचा रोड एक घाट क्रॉस केला ना मग मोठा रोड. तर घाट लागलाय आपल्याला आता ओंकारेश्वरकडून इंदोरकडे जाताना. तर ह्या घाटात पावसाळ्यात एक नंबर व्ह्यू असतो भाऊ, काय हिरवळ असते मस्त. आता पण चांगला व्ह्यू आहे, गरम हवा तरी लागते पर्यंत. हां पण तुम्हाला ही जमणार नाही, याचा क्लच लई लूज झालाय. नाही पाय दाबायला लागते. आता मला दाखवायलाच लागणार, क्लच आणि ब्रेक सगळं चावळायचे. नाही तर 2 मिनिट तुम्हाला क्लच आवडून देतो मी. हां बसा बरं. तर मित्रांनो भाऊ आपली गाडी चालवते, भाऊची गाडी मी चालवून पाहतो आता. हा भाऊ वजन लय गाडी म्हणजे मुळच वजन लय. तर पहिल्यांदा 2 मिनिट आपण मित्रांनो तर पहिल्यांदाच हिमालयन गाडी चालवते भाऊ, आपली गाडी चालवते. हा भाऊ आपला बारामतीचा आहे. तर भाऊ चालू करतोय आणि भाऊ चाललाय, तोपर्यंत मी भाऊच्या गाडीवर बसतो. हिमालयन भाऊ काय नाव गाडीचं? हिमालयन 450. आयला लयच उंच आहे. अरे माझं पाय पुरा नाही त्यानं. स्टार्ट कुठलं आहे हे का? स्टार्ट कशी करायची? पहिल्यांदाच बसतोय बघा मित्रांनो, मला माहीत पण नाही स्टार्ट कशी करायची. तर मित्रांनो 46 डिग्री टेम्परेचर पहिल्यांदा चालवतोय मित्रांनो. लय पावर आहे मित्रांनो. तर ही गाडी बघा मित्रांनो, तर पहिल्यांदाच आपण हिमालयन गाडी चालवतोय. मी आत्तापर्यंत लई वेळा लांबनं गाड्या पाहिल्यात, कधी चालवली नाही. तर पहिल्यांदाच चालवतोय. तर ह्या गाडीची मला विशेषता काय वाटली तर बघा 1 वाजून 10 मिनटं झाले तर 46 डिग्री सेल्सिअस तापमान झालं आहे. आता दाखवतंय असं वाटतंय कुठं ते घोड्यावर बसलोय, असं बसले का वाटतंय. आपल्या पॅशनवर बसलं ना एकदम खाली दबकत बसले का वाटतंय. ह्या हिमालयन गाडीवर बसलं ना असं वाटतंय कुठं ते घोड्यावर बसले. भाऊ येतोय, दिसतोय का तुम्हाला कॅमेरा ह्याच्यात? भाऊ येतोय आपली गाडी घेऊन दमादमाने. वाव यार वेगळीच फिलिंग आहे, असं घोड्यावर बसल्या का वाटतंय हिमालयन चालवताना. मी हिमालयन कितीतरी पाहिल्या, कितीतरी क्लोज जवळनं पाहिल्या लद्दाखमध्ये, पण कधी चालवण्याचा योग नाही आला. तर आता पहिल्यांदाच चालवतोय मी. ह्याला पळवायचं पण तसंच असेल बहुतेक. आता मोकळा रोड नाही आहे थोडा, नाही तर मी एकदा पळवून पाहिली असती याला 80पर्यंत. पण एकदम कम्फर्टेबल आहे ह्याला पण, ट्रॅफिकमध्ये पण काय अडचण नाही. भाऊ बघा कसा चाललाय, दबकत बसलाय का बसलाय तो. मित्रांनो तुमच्या भावाला हिमालयन गाडी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण आपली गाडी बदलली पाहिजे का नाही ते पण सांगा. मला तर हिमालयन गाडी आवडली भाऊ, चालवली हो एक नंबर. कसलं पिकअप घेते बघा. आता नुसतं असं सोडलं की बूम करतोय, मला फार कुठायला लागतंय. हा माझा सेटअप लाईट डेंजर दिसतोय तसा. बघा कसं बांधलंय मी, कसं काय केलंय, एकदम गावठी पद्धतीने आपलं चाललंय सगळं. गो मावता चलो 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 चलो. ऊसाचा रस्ते आहे का भाऊ, थांबतोय का इथं? थांबूया, त्याला विचारू आता भाऊला कसं वाटतंय गाडी चालवून. कसं वाटलं भाऊ? हा हेल्मेट आवाज आहे ना, आवाज काच वय तुझ्या. कसं वाटतंय गाडी चालवून? एकच नंबर. चालते का? 1 नंबर चालते, गाडीचा काहीच प्रॉब्लेम नाही. काय थंड. हां
आत घेतो मी गाडी. मित्रांनो तर फायनली आता एका ठिकाणी नाही वे रस प्यायला थांबलोय. भाऊची गाडी एक नंबर आहे भाऊ. मला आवडली हिमालयन. पहिली ह्याच्यातच आवडली भाऊ. असं वाटतं घोड्यावर बसल्यागतच वाटतंय. हां तर रस पिऊया. हा 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 रस पेल्यावर पण पाणी लयला मागतं असं शरीर. मित्रांनो तर खतरनाक असा घाट लागला आता आणि त्या घाटामध्ये ऊन भयंकर लागते. गाडी स्लो झाली की ऊन लय लागते. चला पाणी संपलं. एक टिपका बी नाही पाण्याचा. लय अवघड लय ताण लागली. तर आता विचारतोय पाणी कुठं भेटेल पाणी कुठं भेटेल. फायनली पाण्याचं लोकेशन भेटलंय. आता तिथं पाणी आहे का नाही काय माहिती. मित्रांनो तो भाऊ गायबच झाला. आपल्या साध्या गाडीची मोठ्या गाडीची नाही तर पकड. त्याला लय दमादमान चाललंय घेत वाटत. आपण 60ने चालतो. ते गाडी 60ने म्हणजे आपण आता 30ने चालतोय तशी ती गाडी 60ने चालती. चला तिथनं आता वॉटर ATM आहे एक. वॉटर ATM ला जाऊया. सर इधर वॉटर ATM. तर मित्रांनो चला पाणी घेऊ आलं बघू. 5 रुपयात 10 लिटर असेल. शिकत आहे का आपल्याला. ये हा ब्लू कलर का कलर. हा सिक्का घ्यायला लागेल. सिक्काच नाही आपल्याकडं. पाणी बहिणी केली. ऑनलाईन छोडू. मित्रांनो इंदोरमध्ये पोचलोय आणि लई तहान लागली होती. सगळं पाणी संपलंय. ही बघा ही कॅन की ही बाटली मोकळी झाली. ही बाटली मोकळी झाली. ही कॅन मोकळं झालंय. पाणीच नव्हतं आणि लई वेळ हुडाकल्यानंतर आपल्याला एक वॉटर ATM भेटलंय. तर वॉटर ATM मधनं पाणी भरून घेऊया. मी रोडनी प्लांट लई वेळ झाला हुडाकतोय पण प्लांट कुठं भेटलाच नाही मला. मग हे वॉटर ATM भेटले. तर 5 रुपयात 10 लिटर पाणी असेल असं मला वाटतंय. तर चला घेऊया भरून 10 लिटर. 10 लिटर तर नाही आपल्याकडे 6.5 लिटरचीच कॅपॅसिटी. तर 6.5 लिटर घेऊया भरून. ओके पहिलं सगळं उघडून ठेवतो नाही तर पाणी बक्क्यास यायचं. मित्रांनो तर सगळ्याची झाकणं काढलं. आता कॉईन टाकूया. ती पण भिजून निघेल कॅन्डाचं तेवढंच पोतं बी. किती पाणी येतं 5 रुपयात. 5 रुपयात 4 लिटर. अजून एक 5 रुपया नाही पाहिजे. मित्रांनो तर 5 रुपयात फक्त 40 लिटर पाणी आलं. तर परत आता 10 रुपयाचा कॉईन आणलाय. कारण 10 रुपयाच्या कॉईननी काय होईल पोतं पण ओलं होईल अख्खं असं नियोजन आहे. तर बघूया पोतं ओलं होतंय का नाही. तर असं पण 20 रुपयाची बाटली घेण्यापेक्षा तेवढंच आपल्याला 12 लिटर पाणी. तर नाश्ता करायला आलोय. आता काय ते नाश्ता करूया आणि जाऊया पुढं. तर इथं काय काय खायला तर बघूया. वडा दिसतोय. समोसा आहे. पॅटीस आहे. असलंच आहे काय काय.
क्या क्या है भाई खाने में? समोसा कचौरी पोहा आलू बड़ा। आलू वडा के साथ पाव नहीं है क्या? मित्रांनो तर इंदोरमध्ये आलोय आता. तर पहिलं तर काय घेतलंय, समोसा घेतलाय खायला. बघूया कसा लागतोय, मग अजून काय ते घेऊया दुसरं. चला हे पाहू शकताय, समोसा चटणी समोसा घेतलाय, म्हणजे मिक्स करून चटणी बिटणी टाकून दिलंय. मित्रांनो तर आता इंदोरमध्ये मी, आणि इंदोरमध्ये पोचल्यानंतर ना काय ते नाश्ता करायला आलोय. तर पहिला समोसा खाल्ला, समोसाचा व्हिडिओ पाहिलाच असेल, तो चटणी बरोबर घेतला होता. मग आता इथं वडा आहे आपला, असतो वडा वडापावचा वडा. तर तो इथं पाव ही पद्धतच नाही, नुसता वडा आहे. दुसरा घेतला ही मूग डाळीचा वडा. अशा पद्धतीने 2 आयटम घेतलेले आहेत आणि खातोय. म्हणजे टोटल हे 15 आणि समोसा 20 असे 50 रुपये होतील असं आहे. तर खाऊया. तर गाडीचं ब्रेक जरा ढिल्ले झाले, तर ब्रेक टाईट करून घेतो. क्लच पण लय ढिल्ला झालाय, क्लच पण आवळून घेतो. क्लचची सेटिंग तर लय खाली आली. पण देखो भाई सर एक बार क्लच. ये इसको कस दो ना एक बार खाली. हाँ लॉक कर दो. इंदोरमध्ये पोहोचलोय आता, आणि इंदोरमध्ये आजचा मुक्काम इंदोरमध्येच करायचं ठरवलंय. उद्या जाणार आहे आपण उज्जैनला. तर काय झालं होतं, गाडीचे ब्रेक नाही लूज झाले होते आणि क्लच पण लूज झाला होता. ते क्लच टाईट करून घेतलाय, गाडीचे ब्रेक पण नाही टाईट करून घेतलेत. आणि कुत्र गावायला मी बुखत आलं. तर मित्रांनो गाडी काय म्हणत हो, गाडीचं ब्रेक टाईट करून घेतलं, क्लच टाईट करून घेतलं, अजून गाडीच्या चेनला ऑइल करून घेतलं. गाडीच्या ऑइलची लेवल डाऊन झाली का हे पण चेक करून घेतलं. अशा प्रकारे सर्व चेकअप करून घेतलाय गाडीचा. आणि आता आपण उज्जैनमध्येच, उज्जैनच म्हणतो, इंदोरमध्ये नव्हे, एखाद्या गुरुद्वाऱ्यात थांबण्याचा विचार आहे. शहरात गुरुद्वाऱ्यात थांबला म्हणजे पंखा बिंखा भेटतोय, नाही तर काल लय वाईट अवस्था झाली माहिती का. मला पाटणीला गामोळे आले असतील, इतके वाईट अवस्था झाली. तर मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. आणि मित्रांनो तर फायनली आलोय गुरुद्वाऱ्यात आणि बसलो इथं. लई गामोळे आले मला डेंजर डोक्यात. ह्याला काही ते इलाज करायला पाहिजे, विचारायच पाहिजे व्हिडिओ टाकून. ओके चलो. मित्रांनो तर फायनली राहण्याची व्यवस्था झाली. इथं गाडी लावली होती आणि इथं आपले बूट होते. तर हे भाऊ आहे, बाई इधर आ जाओ. ये हां. तर हे भाऊ आहे. तर भाऊंनी आपल्याला राहण्याची व्यवस्था केली, रूम दिलेली राहण्यासाठी. तर पहिलं रूममध्ये जावा, व्हिडिओ एडिट करू आणि मग इथं तुम्हाला इकडचा परिसर सगळा दाखवतो फिरून. पहिले बूट आणि गाडी दोन्ही. हे दीदी आपली. दीदी बोलो क्या बोल रहे थे आप? कौन सी लैंग्वेज बोल रहे हो? मैं मराठी बोल रहा हूँ. मराठी? मराठी. महाराष्ट्र से आए हो? हाँ महाराष्ट्र से. आपका नाम क्या है? हाँ? नाम क्या है आपका? मेरा नाम चरणजीत. चरणजीत. और आप? चरणजीत. प्रभजोत. ओके फ्रॉम खालसा बाग गुरुद्वारा. ओके. तर मित्रांनो ह्यांना भेटून चांगलं वाटलं. तेव्हा भाऊ आता अजून मेन जे गुरुद्वाराचे बाबाजी होते त्यांनी आपल्याला मदत केली, त्यामुळं झालं. आता गाडी तिकडे नेतो, बूट बी घालतो आणि जाऊया आता, बसूया रूममध्ये. आता फायनल रूममध्ये पोहोचलोय. अशा प्रकारची रूम आहे. इकडे एक बेड आहे, इकडं 3 जणांचं, इथं सिंगल जणांचं आहे. इथं काल बहुतेक नव्हे हे ब्लड टेस्टिंग असतं ना आपलं, ती चेक काय नाही लोक थांबलेली, कारण तसे इथं ती पडलेले दिसतात सुया. आणि हे अशा पद्धतीचं आहे, म्हणजे ब्लड ग्रुप चेक करतात ना, त्याचा कॅम्प लागलेला दिसतोय, त्याची लोक इथं थांबलेली. त्यामुळं असं व्यस्त सुया बिया पडलेले आहेत. त्यांनी झाडू बिडू नाही व्हायला सांगायला पाहिजे त्यांना. ओके.